भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला उद्धव ठाकरेंची हजेरी। विवाह सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये चर्चा। युती कधी होतीये लग्न सोहळ्यात मिलिंद नार्वेकरांनी चंद्रकांत पाटलांना विचारलं, तर मीही त्या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय, चंद्रकांत पाटलांचं उत्तर। जय भवानी जय शिवाजी म्हणायचं आणि मतं मिळवायचं दिवस गेले आहेत। शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं विधान। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना कोट्यावधींची बोगस बिलं उचलण्यात आली। अंबेजोगाईत काम न करता 73 कोटी 36 लाखांची बोगस बिलं उचलण्यात आली। सुरेश धस यांचा गंभीर आरोप। उद्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोगस बिलांची अजित पवारांकडे तक्रार करणार सुरेश धस यांची माहिती। अजितदादांनी माझा एकेरी उल्लेख करावा, मात्र 73 कोटी रुपये उचलणाऱ्यावर प्रेम करू नये, सुरेश धस यांचा अजित पवारांना टोला। नैतिकदृष्ट्या मी दोषी नाही, मी सध्या टार्गेटवर। भीड प्रकरणात आरोपींना फासावर चढवा, राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। बुरख्यामुळे कॉपीचं प्रमाण वाढण्याची भीती, त्यामुळे बुरखा घालून परीक्षा केंद्रात परीक्षार्थींना प्रवेश नको, नितेश राणेंची मागणी। तर गंदगी के मैं मुंह नहीं लगता, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। 5व्या दिवशीही जरांगेंचं उपोषण सुरू। जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटलांकडून जरांगेंच्या तब्येतीची तपासणी, तर उपोषण सोडण्याबाबत मनोज जरांगे उद्या निर्णय घेणार। पुण्यात 24 तासात जीबीएसच्या 16 रुग्णांची नोंद। जीबीएस रुग्णांची संख्या 127 वर, तर जीबीएसमुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू।